कवितेचं शीर्षक आहे माझी दुःखे. माझी दुःखे. माझी सगळीच दुःखे ही लोकांच्या कामी येतात. माझी सगळीच दुःखे ही लोकांच्या कामी येतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. माझी सगळीच दुःखे ही लोकांच्या कामी येतात. मनीच्या साऱ्या जखमांना शब्दांचेच मी रूप देतो. मनीच्या साऱ्या जखमांना शब्दांचेच मी रूप देतो. अश्रुथेंबांच्या ओलाव्याने कागदांना भिजवत राहतो. अश्रुथेंबांच्या ओलाव्याने कागदांना भिजवत राहतो. माझ्या वेदनांमधून काही काव्यपंक्ती जन्म घेतात. माझ्या वेदनांमधून काही काव्यपंक्ती जन्म घेतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. सुखसौख्याच्या मेळ्यात सारे माझ्या अवती भोवती जमतात. सुखसौख्याच्या मेळ्यात सारे माझ्या अवती भोवती जमतात. दुःखाची चाहूल होता मात्र एक एक पाऊल मागे जातात. दुःखाची चाहूल होता मात्र एक एक पाऊल मागे जातात. ज्यांना खरे आपले मानले तेच परके होऊन जातात. ज्यांना खरे आपले मानले तेच परके होऊन जातात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. जखमांचा हा नित्य अंगार अंतर्मनी दगदगत असतो. जखमांचा हा नित्य अंगार अंतर्मनी दगदगत असतो. तरी ओठांवर हसू ठेवून जगणे मी जगतच राहतो. तरी ओठांवर हसू ठेवून जगणे मी जगतच राहतो. माझे अश्रू कधी कधी मग सुंदर असे काव्य बनतात. माझे अश्रू कधी कधी मग सुंदर असे काव्य बनतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. नशिबाच्या त्या नित्य वाटेवर काटेच काटे अधिक उगवतात. नशिबाच्या त्या नित्य वाटेवर काटेच कसे अधिक उगवतात. माझ्या स्वप्नांच्या आभाळाला ढगही जसे वारंवार झाकतात. माझ्या स्वप्नांच्या आभाळाला ढगही जसे वारंवार झाकतात. तरी आशेचे पंक्तिमय दिवे मनामध्ये प्रकाशमय होतात. तरी आशेचे पंक्तिमय दिवे मनामध्ये प्रकाशमय होतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. माझ्या साऱ्या व्यथांना आता कागदच खरे सोबती होतात. माझ्या साऱ्या व्यथांना आता कागदच खरे सोबती होतात. शब्दवैविध्याच्या सहवासाने मनाला धीराचे क्षण मिळतात. शब्दवैविध्याच्या सहवासाने मनाला धीराचे क्षण मिळतात. कवितेच्या अनेक ओळींतून आतले हुंदके हल्ली बोलतात. कवितेच्या अनेक ओळीतून आतले हुंदके हल्ली बोलतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक हसतात. आजही माझ्या या दुःखांना लोक कथा व्यथा समजतात. आजही माझ्या या दुःखांना लोक कथा व्यथा समजतात. कवितेच्या अर्थ ओळी ऐकून हसत हसत टाळ्या देतात. कवितेच्या अर्थ ओळी ऐकून हसत हसत टाळ्या देतात. मिळणाऱ्या त्या टाळ्यांमागे कितीतरी जखमा लपतात. मिळणाऱ्या त्या टाळ्यांमागे कितीतरी जखमा लपतात. प्रत्येक दुःखाच्या वेळी जवळचेही लोक असतात. आणि शेवटचं कडवं आहे. म्हणूनच आता मी मनस्वी वेदनांशी निखळ मैत्री करतो. म्हणूनच आता मी मनस्वी वेदनांशी निखळ मैत्री करतो. अश्रुमोत्यांना हसत हसत कवितांमध्ये गुंफत जातो. अश्रुमोत्यांना हसत हसत कवितांमध्ये गुंफत जातो. माझी तर सगळी दुःखे ही लोकांच्या कामी येतात. म्हणूनच कदाचित माझ्या दुःखावेळी लोक हसतात. म्हणूनच कदाचित माझ्या दुःखावेळी लोक हसतात. दुःखावेळी लोक हसतात. धन्यवाद. क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे. आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज
लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स, किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला.